नमस्कार. आमच्या शाळेचे नाव आहे श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसरूम, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. विकसित भारत बिल्थॉन अंतर्गत आम्ही हा प्रोजेक्ट केला आहे. आमच्या टीमचं नाव आहे ब्लूमिंग बर्ड्स. या प्रोजेक्टचं नाव आहे 3D होलोग्राम. तसं पाहायला गेलं तर सर्वजणच मोबाईलचा वापर करतात, त्यावर बरेचसे कार्यक्रम पाहतात. आता प्रत्येकाकडे घरी प्रोजेक्टर नसणारच, त्यामुळे मोबाईल समोर ठेवूनच सर्व कामे केली जातात. मोबाईलचा जास्त वापर झाल्याने अनेक समस्या निर्माण होतात. त्या स्क्रीनचा ब्राईटनेस आपल्या डोळ्यांना समस्या निर्माण करू शकतो आणि मान, पाठ यासारखे आजार आपल्याला होऊ शकतात. मनोरंजनाचे मोबाईल हे साधन आहे, त्यातून आपण आनंद घेतोच, पण एवढा प्रत्यक्ष अनुभव येत नाही आणि मोबाईलच्या जास्त वापराने आपल्याला खूप समस्या निर्माण होतात. म्हणूनच या सर्वांवर उपाय म्हणून आपण हा 3D होलोग्रामचा प्रोजेक्ट सुचवलाय. त्याचे फायदे असे आहेत. त्यांचे फायदे, त्या 3D होलोग्रामचा आपल्याला असा उपयोग होतो की आपल्याला जी कोणती गोष्ट आहे ते आपल्याला प्रत्यक्षात अनुभवता येते. आता एखाद्या मुलगा फोनवर कोणती गोष्ट पाहत असेल आणि जर ती त्याला समजत नसेल तर आपण त्याला समजवू शकतो, पण जर आपल्याला त्याला ते प्रत्यक्षात दाखवायचं असेल की ते कसं वर्क होतं तर आपण 3D होलोग्रामचा उपयोग करू शकतो. आणि जेव्हा एखादा मूल फोन बघत असतं, त्या फोनच्या ज्या रेज असतात त्या त्याच्या डोळ्यात जातात, त्यामुळे त्याला डोळ्याचे आजार होतात. पण या 3D होलोग्राममुळे डोळ्यांचे कोणते आजार होत नाही आणि आपल्याला हा 3D होलोग्राम बघताना आपल्याला प्रत्यक्षात अनुभवाचा आनंद भेटतो. त्यांचं वर्किंग असं आहे की आम्ही ह्यामध्ये कार्डबोर्ड यूज केलेले आहेत आणि इथे आपल्याला लॅमिनेशन शीट दिसते. ती लॅमिनेशन शीट आम्ही 45 डिग्रीने ऍडजस्ट केलेली आहे. त्यामुळे काय होतं, हा फोन आहे त्यावरती जे आम्ही 3D होलोग्राम व्हिडिओ आहे त्याचं जे चित्र आहे ते या शीटवरती रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे फोनमधील चित्र लहान आहे ते आपल्याला 3D शीटवरती आपल्याला मोठं दिसतं. त्यामुळे मोठ्या वर्गांना ते समजण्यामध्ये जास्त सोपं जाईल आणि त्यांना त्याच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होतील. आता आपण बघायला गेलं तर शिक्षक आपल्या वर्गात शिकवतात तेव्हा जर मुलांची संख्या कमी असेल तर आपण त्यांना फोनवर दाखवू शकतो. पण जर जेव्हा असं शिकवत असेल आणि मुलांची संख्या एका वर्गात जास्त असेल तर त्यांना फोनवर दाखवलेलं समजणार नाही. त्यासाठी जर आपण 3D होलोग्रामचा आपण उपयोग केला तर मुलांना त्यातून चित्र मोठे दिसू शकते आणि त्यांची जास्तीत जास्त त्याबद्दलची कॉन्सेप्ट त्याची क्लिअर होऊ शकते. त्याचबरोबर आपण जेव्हा मुलांना फोन दाखवतो त्यामुळे डोळ्यांमध्ये त्या फोनच्या रेज जातात, त्यामुळे मुलांना डोळ्यांचे आजार. जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा आपण विज्ञान, गणित हे विषय शिकतो. त्यामध्ये खूप वेगवेगळे कॉन्सेप्ट असतात जे की आपल्याला क्लिअर होत नाहीत. आता आपण जर बघायला गेले तर विज्ञानमध्ये प्रयोग किंवा एखादा अवयव ते आपण शिक्षक ज्या तोंडी सांगतात ते आपल्याला समजत नाही. पण जर या उपकरणाद्वारे जर आपण त्यांना ते प्रयोग किंवा तेथील ते अवयव जर आपण दाखवले तर मुलांना त्याची जी कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर होईल. त्याचप्रकारे गणितातील ग्राफ, जेव्हा आपण गणितातले ग्राफ पण फळ्यावर काढतो तेव्हा ते समजतात, पण काही मुलांना ते नीट समजत नाही, त्याची कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही. पण जर आपण हे उपकरण यूज करून आपण जर तो ग्राफ या 3D होलोग्राम वरती दाखवला तर तो आपल्याला त्याचे जे चित्र आहे ते मोठेही दिसेल आणि त्याचबरोबर त्यातील ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्या मुलांना त्या स्पष्ट होतील. आपण हा होलोग्राम आपण कमी पैशाने करू शकतो. म्हणजे आपल्या घरात जर कुठला जुना बॉक्स असेल, नाहीतर कुठली आपल्याकडे बॉक्स नाहीतर डबा असेल, त्याचा आपण हा होलोग्राम त्या वस्तूंनी बनवू शकतो. आपण याला एक लॅमिनेशन शीट वापरलेली आहे, ती फक्त 20 रुपयात आपल्याला मिळू शकते. आपल्या मार्केटमध्ये नाही तर कुठेतरी मिळू शकते. ती फक्त आपल्याला आणायला लागेल, नाहीतर आपण हे सगळं वापरणार आहे ते आपल्या घरीच उपलब्ध होऊ शकतो. धन्यवाद.